नमस्कार, आई मला भूक लागली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे कांदा पोहे. मुलीला बघायला आले की सर्वात प्रथम खायला दिला जाणारा पदार्थ म्हणजे कांदे पोहे. आता बरेच जण म्हणतील की कांदे पोहे म्हणजे किती सोपे ना करण्यासाठी, पण हे कांदे पोहे बऱ्याच जणांना नाही जमत, नाही येत करता. तर त्यांच्यासाठीच ही रेसिपी. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता हा पोह्यांचा आत्माच आहे. कढीपत्ता असेल तरच कांदे पोहे बनवा. कढीपत्ता विना कांदे पोहे अधुरेच आहे. चला रेसिपीकडे वळूया. बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, मिरची चिरून घ्यायची आहे, कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे. शेंगदाणे छान असे परतून घ्यायचे, जाळायचे नाही आहेत. त्यानंतर ते शेंगदाणे काढून घ्यायचे. त्यामध्ये तेलामध्ये मोहरी जिरे टाकायचे, ते छान तडतडून द्यायचे आणि तडतडल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. तो छान प्रकारे परतून घ्यायचा आहे. परतवल्याच्या नंतर त्यामध्ये मिरची टाकायची, एक कढीपत्ता टाकायचा आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर चांगलं परतवल्याच्या नंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे, पोहे टाकायचे. पोहे छान प्रकारे परतून घ्यायचे, वरतून मीठ टाकायचे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. झाकण ठेवून एक वाफ साठवून द्यायची आहे आणि नंतरून आपले पोहे सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर असंच आवाज ऐकायला जर आवडत असेल तर असं टाईप करा कमेंटमध्ये. आणि जर गाण्याच आवडत असतील तर तेही सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.